नमस्कार मित्रांनो, मी अजित पालव। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, सर्व मोबाईल धारकांसाठी अगदी दिलासादायक बातमी। TRAI म्हणजेच टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्याकडून आज सर्व मोबाईल कंपन्यांना निर्देश देण्यात आले। ते निर्देश काय आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। येथे पाहू शकता, तुमचं रिचार्ज संपल्यानंतर देखील तुमचं सिम चालू राहणार तब्बल 4 महिने, ते देखील अल्प फक्त 20 रुपयाच्या रिचार्जवर। संपूर्णतः सविस्तर माहिती जाणून घेऊया। तत्पूर्वी अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करून घ्या, बेल आयकॉन दाबा, कारण अशा नवनवीन अपडेट तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतात। हा मित्रांनो, तुम्ही जे ऐकताय ते अगदी खरं आहे। आता फक्त 20 रुपयाच्या रिचार्जवर तुम्ही तब्बल 4 महिने बोलू शकता। म्हणजेच तुमचं रिचार्ज संपल्यानंतर तुम्हाला फक्त 20 रुपयाचे रिचार्ज करायचं आहे आणि तब्बल 4 महिने तुमचा इनकमिंग कॉल चालू राहणार। पहिल्यांदा तुमचं रिचार्ज संपल्यानंतर तुम्हाला कमीत ते 250 ते 250 रुपयाचं रिचार्ज करायला लागत होतं। अन्यथा 7 दिवसानंतर तुमचं इनकमिंग सुद्धा बंद करण्यात येत होतं। आता जे मोबाईल धारक 2 फोन वापरतात त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। ते एका फोनवर फक्त 20 रुपयाचं रिचार्ज करू शकतात, ते देखील 4 महिन्यानंतर, आणि त्यांचा फोन ऍक्टिव्ह ठेवू शकतात। तर संपूर्ण माहिती काय आहे आपण साम टीव्हीच्या माध्यमातून पाहूयात। व्हिडिओ आवडला तर एक लाईक मात्र अवश्य करा। त्याचबरोबरीने एक गोष्ट नमूद करू इच्छितो, ट्राय म्हणजे TRAI च्या निर्देशनानुसार तुमची ही सेवा चालू होणार आहे आज रात्र 12 पासून। तर आता पाहूया साम टीव्हीचा हा रिपोर्ट। मोबाईल वापरकर्त्यांना सरकारने मोठा दिलासा दिलाय। जिओ केवळ 20 रुपयात 4 महिने मोबाईलचं सिम कार्ड ऍक्टिव्ह राहणार आहे। देशातील मोबाईल वापरकर्त्यांना सरकारने मोठा दिलासा दिलाय। जिओ, एअरटेल, BSNL आणि VI युजर्सना याचा मोठा फायदा होणार आहे। ट्रायच्या नव्या गाईडलाईन्स नुसार रिचार्ज संपल्यानंतरही तुमचा नंबर 120 दिवस ऍक्टिव्ह राहणार आहे। म्हणजे 20 रुपयांच्या रिचार्ज मध्ये तुम्ही 4 महिने मोबाईलवर बोलू शकता। 20 रुपयांच्या रिचार्ज मध्ये 4 महिने बोलता येणार आहे। जिओ, एअरटेल, BSNL आणि वोडाफोन युजर्सला हा मोठा दिलासा आहे। रिचार्ज संपल्यानंतरही तुमचा नंबर 4 महिने ऍक्टिव्ह राहणार आहे। 120 दिवसांची मुदत संपल्यानंतर 15 दिवसांचा ग्रेस पिरियड देखील मिळेल। 15 दिवसात रिचार्ज न केल्यास सिम कार्ड बंद होणार।